ज्ञानेश्वर माऊलींची पालखी लोणंदहून फलटणच्या दिशेने जी आहे ती मार्गस्थ झाली आहे आणि याच मार्गावर म्हणजेच फक्त इतक्याच नाही तर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत या संपूर्ण पालखी मार्गावर आपली विशेष सेवा देणाऱ्या राजश्रीताई सध्या आपल्यासोबत आहेत। आपण जर पाहिलं तर रस्त्यावर रांगोळ्यांच्या सुंदर अशा पायघड्या घालत ते आगळ्या वेगळ्या प्रकारे माऊलींची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। अशा या राजश्रीताई, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, किती वर्षापासून ही सेवा तुम्ही या पालखीमध्ये करता? गेली 15 वर्ष झाले आपण माऊलींच्या पालखीपुढे रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतोय। काय वाटतं ज्यावेळी तुम्ही संपूर्ण ही तुमचं सेवा बजावता, एक वेगळ्या प्रकारे सेवा करता, काय भावना असतात ना? ॲक्च्युली मी ही कला कुठे शिकलेली नाही आहे, मला परमेश्वरी देणगी आहे, माऊलींनीच दिलेली कला आहे मला ही, म्हणून आम्ही पूर्ण मार्गावरती सेवा करतो। समाज प्रबोधनपर विषय मांडण्याचा प्रयत्न करतो रांगोळीतून, जेणेकरून जनजागृती व्हावी। आणि मिक्स सेवा म्हणून वारीला आले होते मी आणि माझ्या वडिलांनी वारीला सुरुवात केली ती। नंतर माझे मिस्टर माझ्यासोबत आहेत, माझी सासरची फॅमिली, माझी माहेरची फॅमिली माझ्यासोबत असते। माझे वडील निवृत्तीनाथांच्या पालखीला रांगोळी काढतात, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर 8 वर्ष झाले आणि मी माऊलींच्या पालखीला 15 वर्ष झाले। खरं तर ज्या वर्षी पहिल्यांदा हा प्रयत्न केला, हा प्रयोग ज्या वर्षी तुम्ही केला, त्या वर्षी काय भावना म्हणत होती का, हे का वाटलं तुम्हाला करावं? मी कधी वारी पाहिली पण नव्हती, पालखी पण पाहिली नव्हती। मी भोसरीची आहे तशी, माझं गाव जुन्नर आहे, माझं शिक्षण भोसरीमध्ये झालं आणि माझं सासर आता नारोडी आहे। पण मी कधी पालखीला आलेच नव्हते, कधी काय असते पालखी, वारी काय असते माहीत नव्हतं। वडिलांना म्हटलं मला रांगोळी काढायची आहे, आपण जाऊया। माझ्या वडिलांनी अरेंज केला, आम्ही स्कूटीवरती वारीला निघालो। त्यानंतर आम्ही पूर्ण पंढरपूरपर्यंत जशी ॲडजस्ट होईल तशी रांगोळी घेऊन आम्ही वारी केली। पहिल्या वर्षी आम्ही 20 पोती रांगोळी वापरली होती आणि एक 50-60 किलो कलर किंवा 100 किलो असतील अंदाजे कलर, आता त्याला 15 वर्ष झाले। आणि आता आम्ही जवळजवळ 100 पोती रांगोळी आणली। पहिली आम्ही पावसाच्या अभावाने 70च पोती घेतली होती, परत नंतर बाकीची रांगोळी विकत घेतली आणि एका ट्रकमध्ये टाकली आणि 450 किलो कलरचा वापर करतोय आपण संपूर्ण मार्ग। हो ताई, खरं तर ही ज्या वेळेस तुम्ही सेवा करताय माऊलींची, आता 15 वर्षानंतर ही तुमची सेवा अविरतपणे सुरू आहे, तर आत्ता कसं वाटतं या टप्प्यावर 15 वर्ष पूर्ण केलं? माझं भाग्य आहे, मला माऊलींची सेवा करायला मिळते आणि मी ही सेवा करते। मी स्वतः नाही करत आहे, माऊली माझ्याकडून करून घेत आहेत आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, माझ्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मला ही सेवा करायची आहे। यात खरं तर तुमच्या कुटुंबाचं योगदान देखील फार मोठं आहे। आता तुम्ही जसं म्हटलात की तुमचं जे माहेर आहे ते जुन्नर आहे आणि सासर जे आहे ते मंचर आहे, मग आणि हे दोन्ही मंडळी एकत्र तुम्ही वारीत घेऊन तुमच्यासोबत सगळा अख्खा परिवार निघालाय, त्याबद्दल काय? माझ्या बाळाने 3 महिन्याचा पोटात असताना माझ्यासोबत वारी केली कोविडमध्ये, आळंदीमध्ये। नंतर तो 5 महिन्याचा असताना आळंदी ते पंढरपूर वारीला आला। तो दरवर्षी वारीला असतो, यावेळेस तो 4.5 वर्षात झाला आहे। तो शाळेमध्ये होता, तोही आज आला आहे वारीला, तो आजपासून आमच्यासोबत कंटिन्यू आहे वारीला। अखंड परिवारच खरं तर विठमाऊलीची सेवा एका आगळ्या वेगळ्या प्रकारे करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर जुन्नरच्या शिवजन्मभूमी जुन्नरच्या या सुकन्या आहेत, त्यानंतर सासर आणि माहेरच्या दोन्ही मंडळींना एकत्र करून ही वारी ते या ठिकाणी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्यावर जे आहे ते विविध रंगांचा वापर करून कमी वेळात सुंदर अशी माऊलींची रांगोळी अविरतपणे म्हणजे आळंदी ते पंढरीपर्यंत ही वारी, ही रांगोळी साकारताना ते आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, लोणंद, सातारा।